हॅलो नमस्कार। आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल साबुदाणा वडा आणि उपवासाची चटणी। तर ती कशी बनवायची चला बघूया। हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपीज मध्ये। अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल। साबुदाणा वड्यासाठी घेतलेले साहित्य, मी हे 2 वाट्या साबुदाणे घेतलेत, 3 उकडलेले बटाटे घेतलेत, पाव वाटी शेंगदाणे घेतले, ते पण भाजून घेतलेत, साली काढलेले आहेत, 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा छोटा जिरं आणि चवीनुसार मीठ। साबुदाणे मी हे 2 वाट्या या वाटीने घेतले। मी हे साबुदाणे रात्री धुवून ठेवलेत, ते 3दा धुवायचे कारण त्याचा स्टार्च निघून जातो, मग वडे क्रिस्पी होतात। पण साबुदाणे भिजवता वेळी त्याचं थोडं वरती भिजतील एवढं पाणी ठेवायचं, मग ते असे चांगले मोकळे मोकळे होतात, मग वडे चांगले होतात। आता आपण साबुदाणा वड्याचं मिश्रण बनवायला घेऊया। पण त्याआधी मी काय करणार आहे, हे साबुदाणे थोडे मिक्सरला काढणार आहे, कारण साबुदाणे असे जर घातले तर ते तेलात फट्ट चेहऱ्यावर उडतात, म्हणून ते जरा एकच गरका मारायचा, जास्त बारीक करायचे नाही। आणि त्यात मग बटाटा किसून टाकणार आहे, शेंगदाण्याचा कूट करणार आहे आणि हे याचं वाटण करणार। आता हे साबुदाणे मी मिक्सरला एक गरका मारून घेते, मग तुम्हाला दाखवते। जास्तही बारीक करायचे नाहीत। हे बघा, हे अशा प्रकारे फक्त फिरवून घ्यायचं, त्याची पेस्ट करायची नाही। आता अशा प्रकारे मी सगळे जरा गरका मारून घेते। हे बघा, मी अशा प्रकारे साबुदाणे मिक्सरला एक गरका मारून घेतलाय। तुम्ही असे करून पहा, कारण मग तेलात घातल्यावर ते उडणार नाही। मी यात मिरची, जिरा आणि मीठ त्याची पेस्ट केली आहे, शेंगदाण्याचा जाडसर कूट केलाय। शेंगदाण्याचा जाडसरच कूट करायचा, म्हणजे ते खाताना क्रंची लागतं। आता या मी साबुदाण्यामध्ये मिरचीचा ठेचा आणि शेंगदाण्याचा कूट घालून घेते आणि या साबुदाण्यातच मी बटाटे किसून घेणार आहे आणि त्याचं मिश्रण बनवणार आहे। बटाटे असे किसून घेतले ना की त्याच्या गुठळ्या राहत नाही आणि मिश्रणात बटाटा एकजीव होतो। आता मी हे सर्व बटाटे किसून घेते। साबुदाणे चांगले भिजले की वडे चांगले होतात। साबुदाणे 7-8 तास भिजवू शकता। जर समजा आपण विसरलो तर सकाळी गरम पाण्यात टाकून साधं पाणी ठेवून 4 तास भिजत घातले तरी साबुदाणे वडे करायला ते चांगले होतात। आता हे बघा, माझं मिश्रण कसं चांगलं झालंय ते, कारण बटाटे पण चांगले शिजलेत आणि ते मी किसून घेतल्यामुळे ते बाइंडिंग चांगलं होतं। आणि हे बघा, आता रेडी झालेत वडे करायला। आमच्या व्हिडिओना लाईक करा, रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। आता हे कढईत मी तेल तापत ठेवले, आता मी वडे करायला घेते आणि वडे करताना हाताला तेल लावून घ्यायचं। असे वडे करून ठेवायचे, मग तळताना आपल्याला बरं पडतं। आणि असे वडे केल्याने चांगले बाहेरून क्रिस्पी होतात आणि आत थोडे नरम राहतात। पण गोल वडे केले तुम्ही तर ते भरपूर मऊ मऊ राहतात आतमध्ये, बाहेरून क्रिस्पी झालं तरी। म्हणून असे छोटे छोटे वडे करून घ्यायचे। जास्त जाड वडा केलात ना तर तो आतून कच्चा राहतो, वरून क्रिस्पी झाला तरी। अशा प्रकारे मी हे सर्व वडे करून घेते आणि मग तळायला घेते। आता हे तेल तापलंय, पण वडे तळताना गॅस सिमवरच ठेवायचा, तर मोठ्या गॅसवर वडे तळले तर ते वरून क्रिस्पी राहतील आणि आतून कच्चे होतील। सावकाशीने वडे तळा, वडे कढई सोडा, गॅस कमी ठेवून ते तळायचे। एका वेळी जास्त वडे कढईत सोडू नका,
आणि लगेच पलटू पण नका, जरा ते बुडबुडे कमी झाले की पलटा. फोकच्या मदतीने ते जरा वेगळे वेगळे करून घ्यायचे, मग आपल्याला पलटायला सोपं जातं. आता मी पलटून घेते. सोनेरी रंगावर येईपर्यंत ते तळायचे, मग ते चांगले क्रिस्पी होतात आणि आतून पण चांगले तळले जातात. आता हे आपले वडे दोन्ही साईडने असे सोनेरी रंगावर तळून झालेत. आता ते मी काढते. काढून असे चाळणीत ठेवायचे. कढईतून काढून ते चाळणीत ठेवायचे, म्हणजे ते तेलकट होणार नाही आणि क्रिस्पी राहते. हे वडे आपण करून घेतो ना, ते जास्तही करून ठेवायचे नाही. जेवढे आपल्याला पाहिजे तेव्हाच करायचे आणि ते मिश्रण आपण फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं. जेव्हा लागतील तेव्हा वडे करून खायचे. असं जास्त करून ठेवलं तर ते नंतर नरम पडतात. कमी गॅसवरच तळायचे तेल तापल्यावर, मग वरून क्रिस्पी होतात आणि आतूनही ते चांगले तळले जातात. लगेच ते परतायचे नाही. बुडबुडे थोडे कमी झाले की मग ते तेलात मग पलटाते. बुडबुडे कमी झाले की मग फोकच्या साह्याने ते वेगळे सेपरेट करून मग ते पलटायचे आणि ते छान सोनेरी रंगावर दोन्ही बाजूने तळून घ्यायचे. मग ते चांगले खुसखुशीत होतात. आता मी हे सगळे वडे तळून घेते. अशा प्रकारे आपले साबुदाणे वडे तळून झाले. दोन्ही साईडने सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही पण ही अशी रेसिपी करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा. मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. उपवासाची चटणी बनवण्यासाठी मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतले, 3 मिरच्या, जिरं, चवीनुसार मीठ आणि हे भाजलेले शेंगदाणे घेतले. आता गरजेनुसार पाणी घालून मी याची चटणी बनवून घेते. ही बघा आपली अशी चटणी तयार झाली आहे. ही चटणी आपण उपवासाच्या कुठल्याही पदार्थाबरोबर खायला ही चटणी चांगली लागते. अशा प्रकारे ही आपली साबुदाणे वड्यांची रेसिपी तयार आहे. बघा कसा वडा, बघा कसा क्रिस्पी झालाय. तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बनवा, खा, खाऊ घाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. सबस्क्राईब